ट्रक जाता जाता मध्येच आपल्याला या पावसाने अडवलं. काय हरकत नाही मित्रांनो, आता जरा पाऊस कमी झाला या आणि चालू आता मेंढराकडं. सकाळ सकाळी आपलं 10 मेंढरं घेऊन आलो होतो. भिजला का? भिजलो नाही ते काय जळकत आता चांगली चळा कालत्या. हा ना. पुन्हा पाऊस चालू झालेला आहे. आता मगाशी पाऊस आला गेला, लगेच मागणं पुन्हा पाऊस आलाय आणि आता जो आलाय तो एकदम जबरदस्त आलाय नाही का. हो का, सगळं जे पडवे पांढरं पांढरं दिसतंय ते सगळं पाऊस आहे मित्रांनो. आणि या पावसाचा काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय कळणारच मित्रांनो. धड लय बी आहे ना आणि असा काहीच व्हाय ना, नुसतं थोडा थोडा येतोय जातोय उघडतोय वाईट 5 मिनिटं पुन्हा येतोय. खडकाने ह्याने तर पाणी निघायला लागलेलं आहे. हे असं चांगलं पाणी निघायला लागलं या खडकाने. आणि त्या ठिकाणी काय चाललंय बघा, काय टाकलंय आहे येतावर. हे सकाळचं कोबी परताय टाकलाय वाईट. गरम गरम खायला वाईट भारी वाटतं ना. सकाळी तुमचं आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो चाललोय मेंढराकडं. आणि मेंढराकडं जाता जाता मध्येच पावसाने आपल्याला गाठलं या आणि लय जोरात पावसाची चळाक आली नाही का, म्हणजे अख्खा आपल्याला भिजवल असा पाऊस आला या. त्याकरता बसलो इथं. दादा सकाळी मेंढरं सोडून गेले ते मेंढराबरं. मी घरीच होतो. तर आज आपण संपूर्ण दिवसभर मेंढरा काय तर संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला. ते मेंढरं तर लय लांब गेले ते मित्रांनो. पार का तिकडं पडेल गेले ते या त्या माथ्यावरती लांब मेंढरं नेले ते दादा. आता पाऊस झालेला कसं झालाय रस्ता बिस्ता पार भिजला असं गावात आहे भरलं. ट्रक जाता जाता मध्येच आपल्याला या पावसाने अडवलं. पण काय हरकत नाही मित्रांनो, आता जरा पाऊस कमी झाला या आणि चालू आता मेंढराकडं. मग अशी लय जोरात आला ना पाऊस तेव्हा बसलो खाली. म्हणलं खाली जर बसलो नसतो तर मग भिजलो असतो अख्खा नाही का. म्हणजे वर शर्ट बिर्ट एवढा भिजला नसता, पण पॅन्ट बिंट भिजली असती. आता कमी झालाय पाऊस. ती सकाळ सकाळी आपलं 10 मेंढरं घेऊन आलो होतो. भिजला का? भिजलो नाही ते काय जळकत आता चांगली चळा कालत्या. हा ना. हो का मित्रांनो, सगळी मेंढरं आपल्या नानी योगावरून मेंढरं घेऊन आले ते. आपलं दादा इथं मेंढरं घेऊन आपल्या पुढं लगेच त्या नानांची मेंढरं आहेत. सगळी कणीच ते मेंढरं आहेत आज डोंगरात. पुन्हा पाऊस चालू झालेला आहे. आता मगाशी पाऊस आला गेला, लगेच मागणं पुन्हा पाऊस आलाय आणि आता जो आलाय तो एकदम जबरदस्त आलाय नाही का. हो का, सगळं जे पडवे पांढरं पांढरं दिसतंय ते सगळं पाऊस आहे मित्रांनो. आपली सगळी मेंढरं या ठिकाणी पावसाने गोळा केले ते. बघा इकडं खाली हे आता वाईट टंटण्या खायला मेंढरं गेल्या ते, पण काय असं एवढं काही चालणार नाही. आपली सगळी मेंढरं गेल्या ते मित्रांनो. का इकडं खाली या टंटण्यातनं चराई गेल्या ते. वर आता मगाशी जो पाऊस झाला ना त्या पावसामुळं वर काय चरानात. मग म्हणलं खाली वाईट झाडपाला खातील त्याकरता खाली हाणल्या ते. आपली शेरड तर बघा काय काय पार पडेल गेली तिकडं या पाण्यातनं पडेल. आता मेंढरांना कुठं वाट गावती काय जणू. आता मित्रांनो आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे आणि तो स्कॅम म्हणजे नेमकं काय झाले तर आपली निम्मी मेंढरं वाड्याच्या पलीकडे गेले ते. म्हणजे मध्ये नळी आहे ना त्या पलीकडे निम्मी मेंढरं गेले ते, अलीकडे निम्मी मेंढरं गेले ते आले ते. आणि मेंढरांना तिकडं आता मला हा प्रश्न पडला आहे तिकडं जावं का इकडं जावं. तर मी आता इकडं आड्याला आलो आहे. इथनं मला पलीकडची मेंढरं काही दिसत नाही आणि मेंढरं तर भरपूर वराडते ते. आता काय केलं पाहिजे काय कळलं नाही मित्रांनो. इकडं बी भरपूर चारा आहे आणि तिकडं बी जरा हाही चारा, पण सगळी मेंढरं मला वाटलं त्यामधनं तिकडं जातील, पण काय कायांना रस्ता गावला काय कायांना गावला नाही. हो का, इकडे या जाळवंडात अशी मेंढरं दिसत सुद्धा नाही कुठं गेल्यात काय झाले. पाऊस चालू झालेला आहे आणि आपली निम्मी मेंढरं जी होती तिकडं पडेल तो का आता ते हळूहळू इकडे यायला लागले ते. इकडं भरपूर मेंढरं गेले ते मित्रांनो ह्या वारल्या साईडला. हो का, मी आलो आता ह्या मेंढरांक मग अशी त्या मेंढरांक होतं. आता इकडं आलो आणि त्यांना बोलवून घेतले सगळ्यांना. तर आता हळूहळू सगळी इकडे यायला लागले ते. आणि पाऊस एकदम वाढलाय, जोराला लागलाय पाऊस. लय जर पाऊस झाला ना तर हे आपल्याला वड्यातनं ह्यातनं जाणं सुद्धा मुश्किल होतं, एवढा पूर येतो वड्याला. या पावसा पाण्याचं लय हाल आहेत मित्रांनो. हे उगा आपल्या इकडं ना असं डोंगर तंटण्या बिंटण्या भरपूर आहेत म्हणून आपल्याला बरं आहे. पण जी अशी पडकं बिडकं घेतात ना विकत, काळी पडकं अशी काळी रानं असतात तिथं चरायला मित्रांनो ऊन पडलं ना भरपूर चारा असतो. पण असं पावसात ना लय हाल होतात बकऱ्यांचं, कारण का आता चिखलात बकरी काय चरत नाही. ते त्यांच्या पायाला जो चिखल लागतो ना तो गावताव बसतो आणि मग ती बकरी ते गवत काय खात नाही. ते फक्त असं पाऊस नसेल ना तेव्हा तिकडं लय मजा. पण असं डोंगरात आपल्या पाऊस असू काही बी असू, पाऊस असू नसू, आपल्या मेंढरं खात्यात काय काय ना. एकदम जबरदस्त पाऊस आलाय आणि तुम्हाला तर आवाज येतच असेल पावसाचा. मेंढरं त्या करतात अशी आपली कड्याला उभी केल्या त्या खालनं वाड्यातनं आपली वर आणले ते नाही का. त्या दर्याच्या ज्या वगळ होती ना तिथं भरपूर पाणी येतं त्याकरता इकडं वर आणले ते. आणि वर आता ह्या पाड्या पावसात झाडपाला खात्यात ते मेर. हो दगडी बिगडी सगळं वल्ल होऊन बसले मित्रांनो.
आणि मी आपलं छत्री घेऊन बसलोय. वरनं आपलं लक्ष ठेवायचं आता. आणि या पावसाचा काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय कळणारच मित्रांनो. धड लय बी आहे ना आणि असा काहीच व्हाय ना. नुसतं थोडा थोडा येतोय जातोय उघडते वाईट 5 मिनटं पुन्हा येतोय, पुन्हा उघडते पुन्हा येते. पावसाचं काय बाबा कळा नाही आपल्याला. सारखाच पाऊस अख्खा आज मला वाटते अख्ख्या दिवसभर आपल्या मागं पाऊस आहे का काय कळा नाही. मावळात निस्तात धुमाकूळ लावला असेल तिकुल्याच पाळ्या इथं येते पार हितवर येतात म्हणल्या मावळातले जोरात पाऊस चालू असेल आता. मित्रांनो आता मात्र खरा पाऊस आला बरं का. असं पाणीच हे पाऊस करणार आहे आता. आणि खडकात नाही येत ना तर पाणी निघलं या एकदम जोरात तुफान पाऊस आलाय भाऊ आता. खडकाने ह्याने तर पाणी निघायला लागलेलं आहे. हे असं चांगलं पाणी निघायला लागलं या खडकाने. आणि नेबराने पाणी काढायसारखा पाऊस आणि मागून चांगलं असं डबापले आभाळ असं वाटतंय. आपली मेंढरं तर पार पळाली कुणाक पळाली काय जणू. तेव्हा तिकडं जाऊन झाडांखालनं उभे राहिले त्या सगळे मेंढरं. असं दऱ्यातल्या झाडाझुडपांचा त्यांना व्हायचा आसरा तेवढा आहे. आणि संध्याकाळी घरी गेल्या मग तर आपला निवारा एकदम भक्कम आहे मित्रांनो. हे असं पावसा पाण्याचं दिवसभर जरी मेंढरं भिजली ना तरी संध्याकाळची निवाऱ्याला गोड उभे राहतात, वाळून जातात पूर्ण. आपली सगळी मेंढरं आल्या तर इकडं दऱ्यात चरायला. दऱ्यात भरपूर चारा आहे मित्रांनो. असं झाड वाटत नाहीत ना. आणि काय मेहरं माग आहेत. तिकडं आपली थोडीशी मेहरं आहेत आणि ती वर जी मेहरं आहेत ना हे बघा. वर आपला एक मेंढका आहे आपल्या वाड्याच्या तिथला, त्याची मेंढरं तिकडं वर थांबल्यात या. आणि आता हे दोघं बी त्याने दऱ्यात लावलेली पण त्याची मेहरं काय थांबली नाही. आणि आपली मेंढरं वर गेली ती मी आता पुन्हा आणल्या ते या दऱ्यात. चांगलं व्हायचं खाली याल बिल टणटण्याचा पाला बिला. असं पाऊस झाला ना मग मोठा चारा खात्यात मेहरं. या ठिकाणी फुलाचं जे झाड आहे ना ते एकदम किती मस्त आहे बघा. कसली भारी फुलं आले ते याला. अशी गुलाबी पांढरी आणि एक नंबर अशी फुलं दिसते ते का नाही. आपली मेंढरं आता पडायला गेले ते. आणि जाता मला हे झाड दिसलं म्हणलं तुम्हाला बी दाखव मित्रांनो. खरंच बघा की कसली फुलं आहेत भारी. असं काटे आहेत ह्याला भरपूर. काट्याच्या झाडाला आलेली फुलं आहेत. आणि हा आपला नाला बघा. हे असं पाणी असं हे अडवलंय ना हे लय भारी काम झाले. कारण का आता आपल्या डोंगरात पहिलं पाणी जास्त काळ टिकत नव्हतं. त्यामुळं ना ह्या डोंगरातले असं पशु पक्षी ह्यांना पाणी जास्त प्यायला पुरत नव्हतं. मग त्यांची लय तारामळ व्हायची. पण असं नालं केलेत ना तयार. ह्याच्यामध्ये मित्रांनो जे पाणी महिन्याभर टिकायचं ना ते आता 2-2, 3-3, 4-4 महिने पाणी टिकून राहतं. त्यामुळं पशु पक्ष्यांचं बी एकदम भारी काम झालं या. आणि आपल्या मेंढरांना बी असं पाणी बिनी प्यायला गावतं भरपूर. आपल्या शेरडांना बघा कसलं याला खायला गावले ते आता. हो असं यालाच हे अख्खं आळकांड मित्रांनो. म्हणजे झाड जे खाली हेवराचं झाड आहे आणि हेवराच्या झाडाला अख्खं येडलंय वेलांनी. तर यातले ते एका फांटीचं आपली सगळी शेरड वेल खात्यात आहे बघा. भरपूर खात्यात. गुळवेल ना एकदम आवडीने खात्यात शेरड मेंढरं हे आपले सगळी. त्यातले पार त्याच्या मुळे आहेत ना मुळे सुद्धा खात्यात. आजूबाजूनी सगळी झाडं आणि ह्या तणटण आहेत मित्रांनो. आणि या तणटण्यांच्या मध्ये एकच कसलं मस्त झाड उगवलंय बघा. खालून अख्ख्या तणटण्या बघा. आणि हेच झाड असं मध्ये गोंडा आलाय गोंडा. एकदम मस्त दिसते ते. बारीक तणटणे आहेत. आणि आपली सगळी मेंढरं शेरडं या तणटण्याचा याचा पाला खायला खाली गेल्या त्या या दऱ्यात बघा. कसला एकदम खतरनाक नाला आहे. ह्या नाल्यामध्ये भरपूर कासव बिसोबी आहेत मित्रांनो नाही का. आपल्याला कधी बघायला भेटतात. जर असं दिसलं ना की तुम्हाला सुद्धा दाखवेल मी नाही का. तर सगळी कुठं गेले ते बघा. ही तर चरायला गेले ते. पण मेंढरं चरायला कुठून गेलेत मित्रांनो. हे पडेल कोयळ्याचे जे काटे दिसतात का त्या काट्यांच्या मधून त्यांनी कसा रस्ता काढला काय माहिती. जाग्या होता का त्या कोपऱ्यावरती निघली तिथं. आणि तिथनं आता चरत मेंढरं आपली सगळी इकडे येते ते पुढं. पण मला काय जाता नाही आलं तिकडल्या साईडला. कारण का तर आपलं ती रस्ता लय बारीक आहे आणि त्यात आपल्याला भरपूर काटं बिटं टोचलं असतं किंवा जातात नसतं आलं. मग मी कुठं बसलो या. मी बसलो इकडं आड्याल्या टेकाडा इकडं. आणि इथनं मग असं उंचावरती असल्यामुळं माझं सगळे मेंढराच्यावर लक्ष नाही का जातं या. सगळी दिसते ते. आता ती बरोबर अशी चरत इकडं आल्या ते. मग नेमकी मेंढरं इकडून पुढं येतात आणि आपण इकडून वरून जायचं. आणि मग मला वाटते आता वाड्याला निघतात एका काय लगेच काय जण. अजून दिवस बी लय या पावसामुळं वर काय मेंढरं चरानात अशी दऱ्यातच लावायला लागते ते. त्यांना सकाळ धरून असं दऱ्याच्या बागाटाने ह्याने चारतोय मी. परत लांब गेली. आता आपल्याला गेलं पाहिजे इकडं. असं भरपूर अंतर आहे मेंढरात माझ्यात. मला जाऊस तर लांब जाणार आपली मेंढरं.
आता बघूया इकडंच फिरल्या ते तिकडं गेली ती मला वाटलं तिकडं जाते ते का काय. एकदम खतरनाक कड्यावरती आलोय आता मी. हा कडा चढून आपल्याला वरती जायचंय. इथं मित्रांनो एक झाड आहे, किती मस्त झाड आहे बघा. ह्याला आपली मेंढरं शेरडं खात्यात आणि हा कडा बघा कसला आहे. एकदम असा खतरनाक असा कडा आहे. आपली मेंढरं सरडं चरते ते पण वरनं दगडी येते ते मेंढराचं. अंगावर यायची लई भीती वाटते या. हो का वर मेंढरं येतो का ती त्यांच्या पायाने निष्ठून ना दगडी खाली येतात आणि ते लागण्या बिगण्याचे खूप जास्त चान्स असतात. पण त्याकरता आपल्याला पहिलं वर गेलं पाहिजे. एखादा दगड बिगड यायचा अंगावर. आपल्या डोंगरातला हरणांचा कळप बघा मित्रांनो. या ठिकाणी जवळजवळ 5-6 हरणांचा कळप आलेला आहे. तुम्हाला दिसते का पण बघा इथेच मित्रांनो ते कळप. तिथे जाऊन उभा राहिला आहे बघते मेंढरं आले तर ती पण बघा किती हरणं आहेत. 1 2 3 4 5 5 फिक्स हरणं आहेत या ठिकाणी. हो का कशी पळतात या एकामागं एक लाईनीत पळतात. दिवसभर डोंगराला फेरफटका मारून आपली सगळी मेंढरं घेऊन चालले आता वाड्याला. बघा अशी लई मोठी लाईन लागली मागं. हे असं चालायचं म्हटलं ना आपण सरळ चाललो की मेंढरांची लई लाईन लागते. मग असं त्यांना थांबत जे आपली लंगडी बिंगडी आहेत ना ती मागं राहतात जरा. मित्रांनो या ठिकाणी आपल्या भाऊंची मराड आहे म्हणजे इथं मेंढरं बसतात. तर आज भाऊंनी बघा कसं मस्त कागद बिगद दिलाय मेंढरांना. इथं कागद दिलाय आणि आपल्या बिराडाला त्यांचं बिराड इथं म्हणजे स्वयंपाक बिंपाक इथं होणार. बिराड आहे तिकडं घरात. घरून हे कसं दिसते मस्त दिसते का नाही बघा. इथं सगळे आपले मेंढरं बसतात त्यांचे ह्याच्यामध्ये. आणि आपलं पावसासाठी निवारा तयार केला आहे. ज्यावेळेस आपण शेड बांधलं नव्हतं ना तेव्हा आपल्याला सुद्धा असाच निवारा तयार करायला लागायचा कागदाचा. आणि बघा काय आहे मित्रांनो आपली भेळ. हा कांदा घरचा आहे. बाकी मटकी मिरच्या सगळं आणलं होतं. इथे सगळी भेळ कालवले. आणि बाई कशी आहे भेळ? चांगली आहे. हां आरचो आले आज भेळ खायला आपल्याकडं. तर या ठिकाणी सगळी भेळ आता कालवून घेतली. मस्तपैकी भेळ खाऊ मित्रांनो. भूक तर भरपूर लागले मेंढरा कोणा आल्यामुळं. ते कोणाला भेळ भरते तू? आईला भेळ ठेवते होय. ठेव ही भेळ आता कागदात ठेवते आई बाय आईला. मित्रांनो आपल्या आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चालला आहे. आई आता काय अशा भाकरी बनवते ज्वारीच्याच बनवते अजून. आणि आपण ते नाही ना दळलं आता मागच्या वेळेस. नाही ते पहिलंच आहे ना व्हायची. आता बाजरी दळायची ना. हां बाजरी दळायची मित्रांनो. या ठिकाणी आपल्या आईच्या मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी चालली. ते पीठ हटलं होई गरम पाणी केलं. गरम पाणी करून आता आई आपली ज्वारीच्या भाकरी तयार करते. एकदम मस्त अशा भाकरी चालल्या ते आपल्या आईच्या. जाळ बी बाबा 1 नंबर असा जाळ लागलाय. आणि आपल्या संध्याकाळचा स्वयंपाक भाकरी. आई कालवून काय करणार आहे? कालवण सकाळचं बटाटा आहे, खोबऱ्याची मिरची आहे, कोबू आहे. मग कालवण नाही करायचा? आता नाही करायचं. हा तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला आता खायचं कोण? हा जेवतानाच दाखवल मी. आता भाकरीचं आपल्या केल्या की जेवायचं. या ठिकाणी घरी आपल्या प्रगतीचं काय चाललंय? काय केलं बाय? काय करीत होता? कधी आता ही भाजी कोणी निवडली इकडं? आणि तू? मी थोडी निवडली. घासा बसला काय तुझा? नाही ना. आणि तो कोण झोपलोय? अगो बाया 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 कोण झोपलंय रे हे? हा आणि काकीचं काय चाललंय? चपात्या. भाजी काय केली? हा वरण. बघू तुला आवडतं का वरण? फेवरेट होय तुझं वरण. वरण आणि चपात्या यांचं आजचं जेवण आहे आपलं. स्वयंपाक चालला या ठिकाणी. सगळीजण आता काकी अजून चपात्या बनवते आपल्या. मित्रांनो या ठिकाणी काय चाललंय बघा. काय टाकलंय आहे तव्यात? सकाळचं कोबी परताय टाकलाय व्हायची. हा गरम गरम खायला एक भारी वाटतं ना. आणि आपल्या सकाळचे भरपूर भाजी शिल्लक आहे त्याकरता आईने आपला हा सकाळचा कोबू आता तव्यात टाकून घेतलेला आहे. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी बघा. बटाटा आईने परतलाय, त्याचबरोबर हा कोबू, त्याचबरोबर ही आपली ज्वारीची भाकर. तर आजचं हे आपलं मस्तपैकी जेवणाचं ताट आहे. काय आहे? सकाळची खोबऱ्याची मिरची. हा बघा खोबऱ्याची मिरची बी दिली आईने मला. आता मस्तपैकी जेवण करायचे आईला आणि मला.